सगळ्यांना दंडवत प्रणाम. तर आज सकाळची सुरुवात आमची अशी झाली होती. म्हणजे सकाळची सगळी कामं वगैरे आवरलेली. माझे बाबा ऑफिसला गेलेले, त्यांचा टिफिन वगैरे दिलेला. त्याच्यानंतर आमच्याकडे हा एक दादा आला होता, शिवदादा. जो की खूप लहानपणापासून म्हणजे तो माझ्याकडे असायचा, माझ्याशिवाय राहायचाच नाही. म्हणजे खूप जीव लावतो तो सुद्धा. आणि आजच तो गावावरून आला होता. त्याची मम्मा गेली होती ऑफिसला, त्याच्यामुळे तो माझ्याकडे थांबला होता. शिवानी त्याची खूप मस्ती चालली होती. आणि शिवदादा येणार म्हटलं ना की म्हणजे दोघीच्या दोघी खूप एक्सायटेड असतात. त्यांना सुद्धा खूप आवडतो. तर तो गावावरूनच आला होता सकाळी, म्हणून म्हटलं पटकन नाश्ता बनवून घ्यावा. त्यांना विचारले मी, आता तुम्हाला नाश्त्यामध्ये काय खायचं, तर ते बोलले पोहे. मग मी छान मस्त सगळ्यांसाठी पोहे बनवले. आता पोहे बनवताना मी काय करते, सुरुवातीला पोहे भिजवून घेते. आणि आमच्याकडे ना भरपूर शेंगदाणे घालतात पोह्यामध्ये. पोह्यामध्येच नाही, प्रत्येक नाश्त्यामध्ये असो किंवा जेवणामध्ये असो, शेंगदाण्याचा वापर थोडासा जास्त असतो. थोडंसं मीठ टाकून तेलामध्ये अगोदर शेंगदाणे खरपूस तळून घेतले आणि त्याच्यानंतर पोह्यामध्ये टाकले. मस्त असं वरतून लिंबू पण टाकलं आणि थोडीशी गोड साखर टाकली ना, तर जे पोहे आहेत ना ते वातड होत नाहीत. अगदी थंड झाले तरी सुद्धा मऊसूत राहतात. आणि त्याची चव तर खरंच काही विचारू नका. मस्त असे गरमागरम पोहे झाले होते. आता माझ्याकडे कोथिंबीर नव्हती, त्याच्यामुळे काय म्हणू नका. तर असे मस्त आम्ही चौघांनी नाश्ता केला. आता पाठीमागं बराच पसारा दिसतोय, त्याला पण इग्नोर करा, कारण माझी सकाळची जी क्लिनिंग होती ती अजून झाली नव्हती. शिवण्याची अंघोळ राहिली होती, सर्वज्ञाची झाली होती. आमच्याकडे उलटं असतं. जेव्हा सुट्टी असते तेव्हा सर्वज्ञ लवकर उठून बसते आणि शिवण्याचं मात्र निवांत असतं. कारण तिला पण स्कूलला सुट्टी असते ना, त्यामुळे ती कंटाळते. म्हणून मी सुद्धा काही जास्त फोर्स करत नाही. आता नाश्ता झालाय म्हटल्यानंतर चहा तर पिलं पाहिजे. आणि आमच्याकडच्या भागाची जी पद्धत आहे ना, की आम्ही नाश्ता केल्यानंतर चहा पितो किंवा जेवण झाल्यानंतर चहा पितो. अगोदर चहा पिऊन नंतर नाश्ता नाही करत. त्यामुळे बरेच लोक म्हणजे मला किंवा आम्हाला नावं ठेवतात की बाबा तुम्ही उलटं करताय, मग अगोदर नाश्ता करतायत आणि मग चहा पिताय. पण ॲक्च्युली आम्हाला ती सवय लागली आणि आमच्या इकडचे सगळेच लोक तसे करतात. जर कोणी सोलापूरचा असेल ना, तर त्यांना माहीत असेल की बाबा आपल्या इकडे लोक काय करतात, अगोदर नाश्ता करतात आणि मग त्याच्यानंतर चहा पितात. तीच सवय आम्हाला सुद्धा लागली. त्याच्यानंतर ही खिशात पैसे घालून सांगत होती की आई माझ्यासोबत चल, मला पेप्सी आणायची म्हणून, म्हणजे यांना आईस्क्रीम खायची होती. हे बघा कशी आईच्या पाकिटातून पैसे काढते. आणि हिचं आता पैसे काढले, 50ची नोट, पैसे वगैरे सगळे समजतात. आणि आता हिला खायची होती पेप्सी. आणि ही देवाची जी लाईट आहे ना, तिला काय झालंय माहित नाही, 4 महिन्यापूर्वीच चेंज केली होती. पण त्याचा जो बल्ब आहे ना, तो सारखा असा उघडझाप होतो. मस्त माझी देवपूजा वगैरे झाली आणि तिला म्हटलं चल. तर कृष्णादादा पण आला होता, पण यांना काही त्यांच्यासोबत खेळायचं नव्हतं. शिवण्या रुसून बसली होती. शिवण्याला जायचं होतं बाहेर खेळायला आणि शिवदादाला नव्हतं जायचं, म्हणून मग आम्ही निघालो पेप्सी आणायला. पेप्सी आणि आईस्क्रीम आणायची त्यांना दुकानातून. खरं सांगू का, एवढ्या उन्हाचं घराच्या बाहेर पडायचं म्हणलं ना, मला तर जाम कंटाळा येतोय. आणि त्या दुष्काळात 13वा महिना बघा नाही, चप्पल तुटली. म्हणजे त्या दिवशीच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं, त्या दिवशी मी शिवून आणली होती आणि नेमका त्याचा लब्बर तुटला. म्हणलं ठीक आहे, आता जाऊ दे. दुसरी चप्पल घातली आणि निघालो आम्ही दोघीजण. आणि त्या सर्वज्ञाला उचलून घ्यावं लागतं ना, त्याच्यामुळे तर खूप कंटाळा येतो मला की बाहेर जायचं म्हटलं की. नशीब आता शिवदादा आहे म्हणून घरी तरी बसते, पण सर्वज्ञा नाही बसत, तिला घेऊनच जावं लागतं. म्हणजे चालते तशी, ती चालत नाही असं नाही, पण वाहनं असतात, गर्दी असते, त्याच्यामुळे मग उचलून घ्यावं लागतं तिला. म्हटलं चला पटकन जाऊन आईस्क्रीम घेऊन येते. तर आम्ही आईस्क्रीम घेऊन आलो आणि यांचा पेप्सी गोंधळ फ्रीजला बघा. ठेवा, नंतर खावा, आधी आईस्क्रीम खावा. आईची राहील की, आईला कोण देणार? आईची आईस्क्रीम कुठे आहे? आणि त्यात हे कंटाळवाणं काम मी आज काढलं होतं, म्हणजे पसाऱ्यात पसारा असं माझं काहीतरी झालं होतं. थोड्याशा शेंगा राहिल्या होत्या, म्हटलं त्याचा शेवटच करून टाकूया. म्हणून जवळजवळ माझे 3 तास गेले, पण मी सगळ्या शेंगा फोडल्या. एकतर घुंगरू शेंगदाणे आहेत, शेंगा फोडायला उरकत नाही आहेत आणि त्यात शेंगदाणे इतके थोडेसे पडत आहेत. आता इतक्या जवळजवळ अर्धी वाजली शेंगा फोडल्यात, पण एवढे शेंगदाणे निघलेत. म्हणलं ठीक आहे, आठवडाभराचं तर टेन्शन नाही. आणि फायनली शेंगा संपल्या. आता इथून पुढं आम्हाला विकतच शेंगदाणे आणावे लागणार आहेत. डोकं दुखते का? बाबू काय करतोय? हा, नीट दाब पुढं बघून, चल. हा, बरं वाटतंय ग, बरं वाटतंय. 2 हाताने दाब की नीट. रोज कशी दाबते? दाबा. हा, बरं वाटतंय. हा, इथं दुखतंय. हा हा हा, बरं वाटतंय. हा, बरं वाटतं.
पाय बी दुखतात ग, लय दुखतात पाय तर. बाई पाय बी दुखतात, पाय पण दुखतात ग आईचं. बरं वाटते ग बाबू, छान दाबते बाबू. हाय मित्तू, कुठे चालली तू? कुठे चालली? कुठे चालली सांग की. पेप्सी आणायला? दळण दळण आणायला चालले म्हणा मी, दळण. आणि आम्ही दळण आणायला गेलो, दळण घेऊन आले मी. त्याच्यानंतर मला किराणा दुकानात जायचं होतं, तर हे आमचं वादळ वाटाणीच माझ्या खांद्यावरती झोपून गेलं, कारण ती दिवसभर झोपली नव्हती. त्याच्यामुळे बाहेरची हवा लागली की ती झोपून गेली. मग संध्याकाळचं जेवण वगैरे झाल्यानंतर म्हणजे जेव्हा कामं लवकर आवरतात ना, दररोज काय असं नाही बसायला भेटत, पण जेव्हा कामं लवकर आवरतात ना, तर तेव्हा एक अर्धा पाऊण तास 1 तास आम्ही असं निवांत बसतो बाल्कनीमध्ये. महत्त्वाचं म्हणजे आमच्या दोघांकडे यावेळी मोबाईल नसतात, म्हणजे आम्ही निवांत असं रिलॅक्स गप्पा मारत बसतो. शिवण्या सर्वज्ञ छान खेळत असतात, म्हणजे आमचा फॅमिली टाईम असतो थोडक्यात. दिवसभराच्या इकडच्या तिकडच्या गप्पा असतात, ह्यांच्या दोघींचं ऐकावं लागतं. आई माझं असं, बाबा माझं तसं, ह्यांचे डान्स असतात. म्हणजे ह्यांच्यासोबत तेवढा वेळ आम्ही दोघं मिळून स्पेंड करतो. दिवसभर तर काही मिळत नाही. सकाळी ह्या झोपलेल्या असतात तेव्हा बाबा ऑफिसला जातात, आणि मग संध्याकाळी आल्यानंतर परत त्यांची कामं, म्हणजे एक 3-4 तास फक्त ते त्यांच्यासोबत असतात. मग तेवढाच काही तो वेळ आम्हाला सगळ्यांना मिळतो. खेळत पण असतात, खेळत खेळत त्यांचे भांडण पण होतात, परत दोघींचं प्रेम पण असतं. म्हणजे अशा गोष्टी सुरू असतात. आणि मग अशी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की माझं डोकं दुखत होतं आणि सर्वज्ञ छान माझं पाय आणि डोकं चेपून देत होती. खरं सांगायचं ना तर म्हणजे मला थोडंसं जरी काय झालं किंवा बाबांना जरी झालं ना, तरी दोघींचे चेहरे असे बघण्यासारखे होतात. आणि दररोज संध्याकाळी सर्वज्ञ माझं पाय दाबते, म्हणजे दाबते, आई तुझे पाय धुती, आई तुझे डोकं धुती, असं तिचं असतं. आणि झोपायच्या वेळी म्हणजे एक अर्धा मिनिट का असेना, पण ती दाबून चेपून देते, म्हणजे देते. इतकं माझं गुणी बाळ आहे, म्हणून एक तरी लेक पोटाला असावी.